नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव। आज आपण बघणार आहोत व्यावहारिक आणि उपयोजित मराठी या विषयातील चित्रपटासाठी लेखन हा घटक आणि हा विषय तृतीय वर्ष कला मराठी, प्रथम वर्ष वाणिज्य, द्वितीय वर्ष विज्ञान आणि कला या वर्गासाठी अभ्यासायला आहे। चित्रपटासाठी लेखन। चित्रपट हा आजच्या पिढीचा आवडता प्रकार आहे। अनेक जण त्या चित्रपटातील नट नटीचे अनुकरणही करतात। चित्रपटामध्ये आपल्याला नायक, नायिका, खलनायक हे उठावदार पात्रच दिसतात, परंतु त्या पाठीमागे म्हणजे थोडक्यात पडद्यामागे असंख्य लोक काम करत असतात। निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार याप्रमाणेच एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे पटकथा लेखक। पटकथा हा चित्रपटाचा पाया समजला जातो। पटकथा हा लेखनाचा एक प्रकार आहे। मूळ कथावस्तू न बदलता तिचे चित्रपटासाठी संवादात्मक तसेच रचनात्मक रूपांतर केल्यानंतर जे बनतं त्याला पटकथा असं म्हणतात। पटकथा लेखनाचे विविध तंत्र आहेत। मुळात पटकथा म्हणजे काय हे आधी समजून घ्यायला हवं। एखाद्या साहित्य प्रकारातील साहित्यकृतीचं माध्यमांतर करण्यासाठी म्हणजेच कथा, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र किंवा कविता यावर आधारित एखादा चित्रपट तयार करायचा असेल तर त्या साहित्यकृतीवर वेगळे संस्कार करून ती कथा, कादंबरी किंवा इतर साहित्याची चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अनुकूल अशी कथा तयार करावी लागते। त्या कथेस पटकथा असं म्हणतात। कथाकाराने लिहिलेल्या कथेवर पटकथाकार त्या कथेचा अभ्यास करून कथा फुलवतो, संवाद लिहितो आणि आवश्यक ते बदलही करतो। ती सुधारित कथा निर्माता, दिग्दर्शक यांच्यापर्यंत पोहोचवतो। पटकथा हा शब्द पट आणि कथा या दोन शब्दांचा मिळून बनलेला आहे। पट म्हणजे पडदा, तर कथा म्हणजे कहाणी, किस्सा। थोडक्यात पडद्यावर दाखवायची कहाणी म्हणजे पटकथा। तर या घटकाचं विश्लेषण करताना आपण बघणार आहोत चित्रपट भाषेत दृश्य प्रतिमांची संरचना, संवाद चित्रपटाचा आत्मा कसा असतो, चित्रपट भाषेतील प्रकाश योजना, रंग योजना याचं महत्त्व आणि पटकथेच्या निर्मितीसाठीची लेखन कौशल्य। प्रथमतः आपण बघूया की पटकथा या ही संकल्पना नेमकी काय आहे, याच्या व्याख्या काय आहेत। अरुण खोपकर यांनी केलेली व्याख्या अशी आहे की चित्रपटाची म्हणजे चित्रपट निर्मिती करता लिहिलेली कथा ही पटकथा। हा या संज्ञेचा मूळ अर्थ। कालांतराने प्रसिद्ध चित्रपटांच्या निर्मितीनंतर त्यातले संवाद आणि कधी प्रसंग व वेध यांचे कालमान देणाऱ्या पुस्तकांचा उल्लेखही पटकथा म्हणून केला जाऊ लागला। तर प्रभाकर पेंढारकर या संदर्भाने म्हणतात की चित्रपट ही चलचित्रांद्वारे प्रेक्षकांना सांगितलेली कथा अशी चित्रपटाची एक व्याख्या आहे। ही कथा मूळ स्वरूपात एखादी लघुकथा, दीर्घकथा, नाटक किंवा कादंबरी असू शकते। चित्रपट या माध्यमाच्या मर्यादा आणि शक्तिस्थानं विचारात घेऊन पटकथाकार त्या मूळ कथेचे पटकथेत रूपांतर करीत असतो। काही वेळा मात्र पटकथा कुठल्याही साहित्य प्रकारावर अवलंबून नसून स्वयंभू असते। आता आपण समजून घेऊया पटकथा संकल्पना आणि स्वरूप। दिनांक 18 डिसेंबर 1895 या दिवशी ल्युमियर बंधूंनी पॅरिसमधल्या कॅफे गार्नमध्ये जगातला पहिला सिनेमा दाखवला। ती सिनेमाची सुरुवात। तेव्हापासून आजपर्यंत लाखो सिनेमे तयार झाले। चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळाचा विचार केला तर असं जाणवतं की पटकथेला असं स्वतंत्र अस्तित्व नव्हतं। चित्रपटाशिवाय ती अस्तित्वहीन होती। नाटकाच्या संहितेला जसं स्वतंत्र अस्तित्व असतं तसं पटकथेला स्वतंत्र अस्तित्व नव्हतं। एखादी चांगली पटकथा ही नेहमीच वाचनीय ठरेल असं सांगता येत नाही। अगदी उलट सांगायचं झालं तर वाचनीय पटकथेवर चांगला चित्रपट बनू शकेल असंही नाही। पटकथा कितीही चांगली असली तरी निर्माता, दिग्दर्शकावर अवलंबून असणारा हा काहीसा परावलंबी लेखन प्रकार आहे असं म्हटलं जाऊ शकतं। चित्रपटातील सर्व गोष्टींचा पाया पटकथाच असते। जगातील सर्वच चित्रपटांची निर्मिती ही दृश्य भाषेत केली जाते। दृश्यात्मकता हे पटकथेचे बलस्थान आहे। चित्रपट माध्यमाची गरज म्हणून पटकथा लिहिली जाते। लेखक आपले विचार, कल्पना बारकाईने आणि काळजीपूर्वक पटकथेत मांडत असतो। पटकथा ही लेखकाची कलात्मक निर्मिती असते, तर चित्रपट ही दिग्दर्शकाची समूह निर्मिती असते। पटकथाकाराने पटकथेच्या माध्यमातून मांडलेला विचार दिग्दर्शक आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे दृश्य प्रतिमांच्या सहाय्याने प्रेक्षकांच्या मनावर बिंबवत असतो। चित्रपटामध्ये अनेक गोष्टींचा समन्वय साधावा लागतो। त्यामुळे व्यक्ती, कलाप्रकार, तंत्र या सर्वांना एकत्र बांधायचं म्हणजे दिग्दर्शक व निर्माता यांचं कौशल्य महत्त्वपूर्ण ठरतं।
त्यामुळे त्यांना तेवढी स्वायत्तता लागते. पटकथाकार हा कथा, कादंबरी किंवा नाटक या साहित्य प्रकाराचं फक्त रूपांतर करतो की त्याची स्वतःची प्रतिभा त्यामध्ये वापरतो, तिला स्वतंत्र कलामूल्य आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. खरं तर पटकथांची निर्मिती चित्रपटासाठीच होते. स्वतंत्ररित्या पुस्तक रूपात त्या प्रसिद्ध झाल्याचं आढळत नाही. झाले असले तरी त्याचे प्रमाण फारसे नाही. त्यांना तेवढी लोकप्रियताही मिळालेली दिसत नाही. त्यामुळे पटकथेला काहीसा परावलंबी साहित्य प्रकार असं म्हटलं जातं. कथा ही कितीही दर्जेदार असली तरी ती लगेचच पटकथा होऊ शकत नाही. पटकथाकार त्या कथेवर संस्कार करतो, स्वतंत्र पटकथा लिहितो. साने गुरुजींच्या श्यामची आई या कादंबरीवर आचार्य अत्रे यांनी स्वतंत्र पटकथा लिहिली. अलीकडे मागणी तसा पुरवठा या न्यायाने काही पटकथाकार आजचा प्रेक्षक वर्ग समोर ठेवून त्यांना भावतील, रुचतील, पटतील, आवडतील अशा काही पटकथा तयार करून देत असतो. यात दिग्दर्शकाच्या मागणीलाही महत्त्व असते. त्यानंतर पटकथा रचना व लेखन कौशल्य या बाबतीत आपण माहिती बघूया. पटकथा रचना. पटकथेला चित्रपटाच्या पाठीचा कणा असं म्हटलं जातं. केवळ प्रसंग लिहून सुंदर चित्रपट तयार होत नाही, तर त्या प्रसंगाच्या पाठीमागे लेखकाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. पटकथेची रचना कशी असावी याविषयी असं काही लेखी सूत्र नाही. ती कशी लिहावी याचे काही नियम बनवलेले नाहीत. तिचं यश अपयश हे लेखकाच्या कल्पनाशक्ती, निरीक्षण व अनुभवावर अवलंबून असतं. लेखनाच्या सोयीसाठी पटकथेची पूर्वतयारी व प्रत्यक्ष पटकथा लेखन असे 2 भाग करता येतील. सेन्सॉर बोर्डाचे नियम लक्षात घेऊनच लेखनाला सुरुवात केली पाहिजे. पात्रांचे स्वभाव व ते प्रत्यक्षात कसे वागतील याचा अंदाज मनात बांधणे, घटनांचा क्रम कसा असावा, नाट्यमय प्रसंग कसे निर्माण करता येतील, हलके फुलके विनोद टाकता येतील का, प्रसंगांची पुनरावृत्ती तर होत नाही ना, शेवटी घटनाप्रसंगांची मालिका एकमेकांना जोडत क्रमाक्रमाने केलेली वाटचाल उत्कंठा वाढवत उत्कर्ष बिंदूपर्यंत कशी पोहोचते याचा एक साचा मनात बांधावा लागतो. प्रत्यक्ष पटकथा लेखनाला सुरुवात करताना मुख्य कथा काय आहे, यातील कोणत्या बाबी आपल्याला ठळकपणे दाखवायच्या आहेत, कथेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, पात्र, त्याचे स्वभाव, वर्तन यांचा सूक्ष्म अभ्यास करून काही नोंदी करता येतात. प्रसंगाचा क्रम, वेळ, ठिकाण या सर्व गोष्टींची नोंद करणं गरजेचं असतं. पटकथा लेखनशैली. पटकथा ती स्वतंत्र तयार करावी लागते. एखाद्या नाटकावरून, कादंबरीवरून, मूळ कथेवरून थेट चित्रपट बनवता येत नाही. तर त्याचं पटकथेत रूपांतर करणं खूप गरजेचं असतं आणि ते करण्यासाठी पटकथाकाराला दिग्दर्शकाची व दिग्दर्शकाला पटकथाकाराची व दोघांना प्रेक्षकांची गरज असते. तरच ती साहित्यकृती पटकथेच्या माध्यमातून चित्रपट रूपाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. जे प्रेक्षक त्या पटकथेकडे, त्या दिग्दर्शनाकडे कोणत्या नजरेने पाहिल, कोणत्या दृष्टीने पाहिल याचाही विचार ह्या दोन्ही घटकांना करावा लागतो. स्वतंत्र अस्तित्व, संवादासंदर्भातील कल्पना, निर्मितीचा आराखडा, बोलकी दृश्य, दिग्दर्शकासारखी जाण, प्रसंग, प्रकाश योजना, नटाचा स्वभाव, पटकथाकार व संवाद लेखन, स्वतंत्र प्रतिभा, कॅमेरा, समीप दृश्य, संपादन या वा दृश्यांची जुळवणी, ध्वनी, आवाज, कृष्णधवल, रंगीत, यंत्रसामग्री या व अशा अनेक गोष्टींची माहिती पटकथाकाराला माहीत असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता कथानकाचा आत्मा हरवता कामा नये. याही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पूर्वी मुकपट होते. कोणत्याही स्वरूपाचा आवाज त्याला नसायचा. फक्त चित्र दिसायचं, त्यानंतर बोलपट आले, आवाज आला, त्यामुळे संवादाचं महत्त्व वाढलं. ती जबाबदारी ही पटकथाकारावर आली. बऱ्याच वेळा संवाद लेखन करणारा व पटकथाकार एकच असतो. त्यानंतर कॅमेरा विकसित झाला. पूर्वी एकाच ठिकाणाहून कॅमेरा प्रसंग चित्रित करत, त्यामुळे त्या चेहऱ्यावरचे हावभाव दिसत नव्हते. पु ल देशपांडे यांच्या व्याख्यानांचे काही व्हिडिओ आपल्याला तशा प्रकारचे पाहायला मिळतात. समीप दृश्य, फोकस, केंद्रीकरण, प्रकाश योजना अशा अनेक गोष्टींचं तंत्र पटकथाकाराला पटकथा लिहिताना विचारात घ्यावं लागतं. परंतु हे सर्व करत असताना मूळ कलाकृतीशी प्रामाणिक राहायला हवं. या संदर्भात डॉक्टर अनिल सपकाळ यांचे विचार महत्त्वपूर्ण आहेत. ते म्हणतात की साहित्य आणि चित्रपट यांच्यातील माध्यमांतरित नवकृती पटकथा असते. शब्दांचा, भाषेचा वापर करून नव्या तंत्रमाध्यमांसाठी पटकथेचे लेखन केले जाते. पटकथेचे साधनद्रव्य निश्चित असते. चित्रपट रचनेसाठी पटकथा आवश्यक असते. पटकथेच्या सांगाड्यावर चित्रपट साकार होत असतो. चित्रपटाच्या दृश्य भाषेसाठी शब्द माध्यमातील पटकथा पाया असतो. साहित्यकृतीचे माध्यमांतर हे ओंजळीतून पाणी घेऊन येण्याचा प्रकार असून
आशयाची गळती होऊ न देण्याची मोठी जबाबदारी दिग्दर्शकाची आहे. कथाकाराने मांडलेला आशय बाजूला तर जात नाही ना, याचाही विचार पटकथाकाराला करावाच लागतो. साहित्य आणि पटकथा यांचा परस्पर संबंध आता आपण बघूया. साहित्य आणि चित्रपट यांचा संबंध तसा फार प्राचीन आहे. कथानक, पात्ररचना, वातावरण निर्मिती, संवाद, कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्तीच्या अंगाने साहित्यकलेची नाळ चित्रपटाशी जोडलेली आहे. चित्रपट हे साहित्यकलेचेच विस्तारित रूप आहे असं म्हटलं तरी कोणतीच कला ही एकसारखी नसते. काही साम्यभेद नक्कीच असतात. काही बाबतीत समानता असली तरी प्रत्येक कला आपले स्वतंत्र अस्तित्व घेऊन वावरत असते. चित्रपट ही सामूहिक कला आहे. कथालेखन म्हणजे साहित्य ही समूह कला नाही, ती एकट्याने निर्माण केलेली साहित्यकृती असते. साहित्याच्या लेखनाचा आणि पटकथेच्या लेखांचा हेतू, उद्दिष्टांमध्ये फरक असतो. पटकथेला साहित्याचा दर्जा देता येईल का, असाही एक मतप्रवाह आहे. चित्रपटाचा आस्वाद दृकश्राव्य माध्यमातून घेता येतो. साहित्याला मात्र वाचक असतो. चित्रपट वाचता येत नाही. साहित्याचं जसं वाचन होतं तसे पटकथेचे वाचन होताना आपल्याकडे दिसत नाही. पटकथेला वाचनमूल्य नसते. कथेप्रमाणे पटकथा ही भाषिक कृती असते. सर्वच प्रसंगाला पटकथेत मांडताना काही मर्यादा येतात. मूळ कलाकृतीत फारसा बदल करता येत नाही. मूळ कथा वाचकांना उद्देशून तयार केलेली असते. पटकथा चित्रपट निर्मितीसाठी असते. कथेचे निवेदन, नाटकाचे संवाद हे माध्यम मानले तर चलचित्र आणि आवाज ही पटकथेची भाषा असते असं म्हणता येईल. पटकथा ही साहित्य प्रकाराप्रमाणे सृजनशील लिखित निर्मिती आहे असं म्हणता येईल. कथेची पटकथा करताना चित्रपटाच्या कालमर्यादेचे बंधन असते. संवादलेखन. संवादलेखन म्हणजे इंग्रजीतील डायलॉग या शब्दाचा मराठी अनुवाद होय. दोन व्यक्तींमधील झालेले संभाषण म्हणजे संवाद. संवाद हा मूळ संस्कृतमधला शब्द आहे. संवादातील भाषा साधी, सरळ व समजायला सोपी असावी. प्रेक्षकांना ऐकायला क्लिष्ट व बोजड वाटायला नको. आपलेपणा वाटण्यासाठी दैनंदिन बोली व्यवहारातील भाषा वापरणं गरजेचं आहे. प्रेक्षकांना ती समजली तरच तो आनंदाने आस्वाद घेऊ शकतो. संवादाच्या माध्यमातून फक्त बोलणे होते असे नाही, तर संवादातून भावभावना व विचार व्यक्त होत असतात. जेव्हा कलाकार हावभावाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला कमी पडतो, तेव्हा संवादच त्याच्या मदतीला धावून येत असतात. संपूर्ण चित्रपट डोळ्यासमोर ठेवूनच लेखकाला संवाद लिहावे लागतात. संवादाबरोबर हालचाल असते. तो बोलला, बसला, हसला, चालला या गोष्टीही कंसात लिहाव्या लागतात. संवाद बोलणारा व्यक्ती कोण आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो कोणत्या भागातील आहे, त्याचे व्यक्तिमत्व काय आहे, त्याच्या समोरील सध्याची परिस्थिती काय आहे, या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन मग त्याचा संवाद कसा असेल हे ठरते. एखादा सुमार दिग्दर्शक एखाद्या चांगल्या पटकथेवर वाईट चित्रपट बनवू शकेल, परंतु एखादा सुमार पटकथेवर कितीही चांगला दिग्दर्शक चांगला चित्रपट बनवू शकणार नाही. क्रिकेटमध्ये ओपनरचे जे स्थान असते तेच चित्रपटामध्ये पटकथाकाराचे असते. पटकथेवर आधारितच नंतर संवादही लिहायचे असतात. त्यासाठीची मुळंही पटकथेतच पेरावी लागतात. पटकथा लेखनासाठी अनेक गोष्टींची माहिती असावी लागते. बऱ्याच वेळा पटकथा लेखक व संवाद लेखक वेगवेगळे असतात. त्याचाही विचार पटकथा लेखन करताना करावा लागतो. आता नव्याने अनेक गोष्टींचं तंत्रज्ञान विकसित झालं आहे. त्या सर्वांचं भान ठेवून पटकथाकार पटकथेची निर्मिती करतो. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान लक्षात घेता पटकथा लेखकाची जबाबदारी पूर्वीच्या तुलनेत खूप वाढली आहे. चित्रपटाच्या मर्यादा व बलस्थान लक्षात घेऊन मूळ कथेचं रूपांतर पटकथेमध्ये करावं लागतं. कधीकधी तर कोणत्याही साहित्यकृतीचं माध्यमांतर न करता स्वतंत्र पटकथा लिहिली जाते. स्वतंत्र अस्तित्व, संवाद, आराखडा, लेखन प्रकार, बोलकी दृश्य, दिग्दर्शकासारखी जाण, प्रसंगज्ञान, प्रकाश योजना, नटाचा स्वभाव, संवाद लेखन, कॅमेरा, समीपदृश्य, संपादन व दृश्यांची जुळवणी, ध्वनी, कृष्णधवल, रंगीत, नवीन यंत्रसामग्री या व अशा अनेक गोष्टींची माहिती असणं त्याला गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करताना मूळ कथानकाचा आत्मा हरवत नाही ना, याही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. चित्रपट परीक्षण व आस्वादपर लेखन याबाबत आता आपण माहिती घेऊया. चित्रपट आज अतिशय लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली कला आहे. तो प्रेक्षकांच्या समोर दृकश्राव्य माध्यमातून प्रकटतो. त्याच्या कलेचे स्वरूप व्यावसायिक असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात आता तंत्रज्ञानाची जोड लाभलेली आहे. त्यामुळे त्याचं स्वरूप व्यापक व विविधांगी झाल्याचं दिसतं. त्याचा प्रेक्षक वर्गही तितकाच मोठा आहे.
आजचा हा तंत्रज्ञानाने पुढारलेला समाज चित्रपटाचा आस्वाद तर घेतोच, परंतु तो तितकाच चोखंदळसुद्धा आहे. तो त्याचे परीक्षणही करत असतो. आस्वादक तंत्रज्ञान साक्षर असल्यामुळे आणि चित्रपटांमध्ये तंत्रज्ञान वाढल्यामुळे दोघांचीही जबाबदारी वाढली आहे. चित्रपटाच्या आस्वादकालाही चित्रपटाचा दिग्दर्शक, पटकथा, गीत, संवाद, अभिनय, कलावंत, रंजनमूल्य, दृश्य मांडणी, परिणामकारकता या गोष्टींचा विचार करून आस्वाद लेखन करावं लागतं. कथा कोणत्या प्रकारची आहे? उदाहरणार्थ सामाजिक विषयावर आधारलेली आहे, राजकीय स्वरूपाची आहे की कौटुंबिक विषयावर आहे? या विषयाला ती कथा न्याय देते का? हा विचारही आस्वाद लेखनामध्ये करावा लागतो. पटकथा त्या ताकदीने उतरली आहे का? मुख्य कथेतील आशय बदलला गेला आहे का? प्रसंग, पात्र यामध्ये दिग्दर्शकाने काय बदल केले आहेत व ते योग्य आहेत का? याचाही विचार केला गेला पाहिजे. उदाहरणार्थ दुनियादारी या कथेचं पटकथेमध्ये रूपांतर करताना आशयाची खूपच गळती झाल्याची दिसते. तसेच नटसम्राट चित्रपटामध्ये काही नवीनच पात्र उभे केल्याचे कळते. गीत लेखन. चित्रपटातील जी गाणी आहेत त्या गाण्यांचा आशय कथेच्या आशयाशी एकरूप होतो का, की फक्त चित्रपटात गाणी असावीत म्हणून त्याचा समावेश आहे? याही गोष्टीतील बारकावे आस्वादकारांनी विचारात घ्यायचे असतात. काही चित्रपटांमध्ये गाण्याचा अतिरेकी भरणा असतो, तर काही चित्रपट गाण्याशिवायच पूर्ण होतात. चित्रपटात किती गाणी आहेत याला महत्त्व नाही, तर ती कथेच्या आशयाला पुढे नेण्यासाठी कितपत उपयोगी आहे हे जास्त महत्त्वाचं. संगीत हा मुद्दा चित्रपटाच्या यश अपयशावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. सैराट चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचाही मोलाचा वाटा आहे. संगीतकार कोण आहेत? त्याचे पूर्वसुरीचे अनुभव काय आहे? आतापर्यंत त्याच्या हातून काय चांगलं काम घडलं? चित्रपटातील संगीत भडक आहे का? अगदीच कंटाळवाणं आहे की सुमधुरपणे श्रोत्याच्या काळजाची तार छेडणारा आहे? यावर चिंतन करायला हवं. अभिनय. चित्रपट लोकप्रिय ठरतो तो अभिनयाच्या जोरावर. कथेचा आशय काय आहे? त्या कथेला न्याय देणारे ताकदीचे कलाकार निवडले आहेत का? कोणत्या प्रकारचा अभिनय कोणत्या कलाकाराला उत्तम प्रकारे निभावता येईल याचा अंदाज दिग्दर्शकाला असायला हवा. अशाच कलाकाराची निवड व्हायला हवी. कलाकाराचे व्यक्तिमत्व, त्याचे काही अंगभूत गुण या कथेतील नायकाशी साधारण साधणारे असतील तर त्याचा फायदाच होतो. गरम मसाला या चित्रपटासाठी अक्षय कुमार या अभिनेत्याकडे तारीख शिल्लक नसल्यामुळे दिग्दर्शक 3 वर्ष थांबला होता. संवाद हा चित्रपटाचा किंवा नाटकाचा आत्मा आहे असं म्हणतात. संवाद लेखकाने संवाद किती चांगले लिहिलेत याबरोबरच त्याचे सादरीकरणही तितकेच महत्त्वाचे असते, कारण संवादच चित्रपटाला अजरामर करत असतात. 1975 साली प्रदर्शित झालेला शोलेसारखा चित्रपट, त्यातील संवाद आजही लोकांना तोंडपाठ आहेत. भाषाशैली. चित्रपट कोणत्या प्रदेशातील प्रभाव असणारा आहे? या प्रदेशाची स्थानिक भाषा कोणती? त्या भाषेचा लहेजा कसा आहे? तो लहेजा पकडून त्या भाषेच्या अंतरंगात कलाकाराला शिरता आले आहे का, हे महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळा पाहतो की शेतीविषयक जाहिरातीमधील नटनट्यांची भाषा अगदी कृत्रिम वाटते. कलाकारांच्या नसानसात भिनलेली स्थानिक भाषा चित्रपटाचं यश अधोरेखित करत असते. लोकेशन कोणतं आहे? संकलन कोणी केलं? चित्रकरण, प्रतिमा, प्रतीकं, वेगळेपण, शीर्षक या सर्व घटकांची एकूण परिणामकारकता कशी आहे, या सर्वच गोष्टींचा विचार आस्वादकाला करावा लागतो. अनेक वर्तमानपत्रांमधून असे चित्रपट परीक्षण छापलेले असतात. त्याचे वाचन केल्यास त्यातील अधिक बारकावे आपल्या लक्षात येऊ शकतात. जगातील सर्वच चित्रपटांची निर्मिती ही दृश्य भाषेत केली जाते. दृश्यात्मकता हे चित्रपटाचे आणि पटकथेचे बलस्थान आहे. बदलत्या काळानुसार वाढते तंत्रज्ञान लक्षात घेता पटकथा लेखकाची जबाबदारी पूर्वीच्या तुलनेत खूप वाढली आहे. संगीत हा मुद्दा चित्रपटाच्या यश अपयशावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. उत्कृष्ट अभिनय व मेहनती कलाकार चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. संवाद हा चित्रपटाचा किंवा नाटकाचा आत्मा आहे, त्यामुळे चित्रपटातील संवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलाकारांच्या नसानसात भिनलेली स्थानिक भाषा चित्रपटाचे यश अधोरेखित करू शकते, हेही तेवढंच खरं.